चला दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोविंद घेऊन येतो आहे. दिवेश आहे यावेळेला पुन्हा एकदा मान सन्मानित कट जागा शोधली जाते आहे पण दुसरे क्षेत्ररक्षण दुहेरी धावा पुन्हा एकदा मिळत आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या झालेली आहे 4. 2-2 प्रत्येक चेंडूवर धावा कुठल्या जात आहे. धावसंख्या 4 वर पोहोचली आहे. या ठिकाणी कमाल आहे, धमाल आहे. पांडवाज 11 प्रीमियर लीग आहे. सजला आहे चित्तथरारक महाफिनाले. क्रीडाप्रेमी रसिकांचं कौतुक आहे. त्यांनी लगातार 6 दिवस या क्रीडा महोत्सवावर प्रेम दिलेलं आहे. यावेळेला लेट लतीफ हलकासा कट केला. डिक्लेअर झोन 1. धावसंख्या 5. तीन चेंडू हाताळून झालेल्या धावसंख्या 5 आहे. चला स्ट्राईकला रोटेट झालेला आहे. मैसर आहे. गोविंदा थोडासा वेळ घेतो आहे. यावेळेला टर्न केलेला आहे आणि त्याचा प्रयत्न सुटला आहे. 1 बाउन्सिंग चौकार इकडे येत आहे. एस डीजे काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. धावसंख्या 4 ने मात्र टर्न आउट होती आहे. 9 वर पोहोचते आहे. चेंडू हाताळून झालेले आहे 4. पुन्हा एकदा यॉर्कर इकडे मात्र रन आउट असेल. मैसरला मात्र यावं लागेल डगआउटला. चल लवकर जायचं आहे बॅट्समन. चला 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा दिवेश मात्र ऑन स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय. मैसर आउट झालेला आहे. धावसंख्या 9 पाहायला मिळते आहे. फिनालेचा थरार पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा पंचक्रोशी आणि एक गाव एक संघ असा फिनाले आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर चंडीगाव संघाने पंचक्रोशीच्या माध्यमातून धडक मारली महाफिनाले मध्ये. यावेळेला बघितलं, निरीक्षण केलं, परखलं. फिल्डिंग मात्र होती आहे. इकडे पुन्हा एकदा रनआउट. 1 धाव परिपूर्ण होते आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या 10 आहे. 11 धावांचं विजयी लक्ष आहे. पाहूया 11 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. काय टुर्नामेंट आली, काय टुर्नामेंट आली. पुन्हा एकदा 6व्या वर्षामध्ये थरार आपल्याला या टुर्नामेंटने दाखवलेला आहे. 6 चेंडू 11 धावांचं लक्ष आहे. चला चंडीगाव संघ आणि आरफा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओपनर बॅटर्सला लगेचच मैदानात येतील. 6 चेंडू साकारायचे आहेत. 11 धावांची गरज आहे. कोण ठरणार आहे डबल ट्रॉफी. इकडे मात्र महाविजेत्याला डबल ट्रॉफीचा धमाका मिळणार आहे. 50,000 कॅश रोख असणार आहे. तर द्वितीय पारितोषिक 25,000 असणार आहे. चला ओपनर बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते आहेत. तर अनिकेत आणि दर्शन ही जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. 11 धावांचं लक्ष घेऊन 6 चेंडू 11 धावा. याचा दर्शन याने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे संदीप चौधरी यांच्याकडून. पाहूया अनिकेत ऑन स्ट्राईक आहे, दर्शन नॉन स्ट्राईक आहे. 11 धावांचं लक्ष. आरवा कुठल्याही पद्धतीने टाइम वेस्ट नाही करायचा. यस अनिकेतने जर षटकार मारली तर 200 रुपये सीएसएम कडून लागू आहेत. पहिला चेंडू डॉट. अवधूत गोलंदाज आहे. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. 50,000 की 25,000, 50,000 की 25,000 यासाठी चुरस आहे. पाहूया कमेंट्स वर कमेंट येत आहेत.
यास यावेळेला ग्राउंड शॉट जातो आहे, गॅप शोधला आहे, टीपचा क्षेत्ररक्षक येतोय, स्ट्राईकला रोटेट होते आहे, दुसऱ्या चेंडूवर एक धाव टिपली जाते आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा. लागलाय दर्शनसाठी बक्षीस, षटकार मार 500 रुपये संदेश चौधरी यांच्याकडून मिळणार आहेत. यस गणेशजी दाभाडे आमच्या सुप्तीला उभे आहेत, सामना पाहत आहेत. पांडवाज 11 प्रीमियर लीग आहे. टोला लागला आहे, कुठे गेला आहे, षटकार आलाय, 6 धावा, 500 रुपयाची कमाई. संदेश चौधरीची ऑफर आणि कमाई केली जाणार नाही फलंदाजांकडून, असं कधी होणार नाही. दाखवलाय, षटकार आलाय. धावसंख्या 7 वर पोहोचली आहे. 3 चेंडू 7 धावा, 3 चेंडू 4 धावांची गरज, 3 चेंडू 4 धावांची गरज. दमदार फटका, दमदार फटका. ऑफर दिया है संदेश चौधरी ने, साकार है दर्शन ने, दिखा दी है दर्शन ने दर्शन छक्के का. या 3 चेंडू 4 धावा, थरार आहे. 3 चेंडू 4 धावा. पूर्ण मैदान भरलाय प्रेक्षकाने. इकडे मात्र डॉट दिला जातो आहे. या 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 रोमांच आहे. 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा. काय मुकाबला है. आहा, पांडवाज 11 प्रीमियर लीग है भाई, रोमांच तो रहेगा ही रहेगा. पुन्हा एकदा मिस केला जातो आहे, पुन्हा एकदा मिस केला जातो आहे. 1 चेंडू 4 धावेची गरज, 1 चेंडू 4 धाव. नजराणा येणार आहे का. 1 चेंडू 4 धाव. चला चौकार मारला तर पुन्हा एकदा संदेश चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचा लागू आहे बक्षीस. आला तर आला. फुलटॉस खेळला जातो आहे, क्षेत्ररक्षित केला जातो आहे. 1 धाव आणि या ठिकाणी जिंकतोय आल्फा. यस डीजे वाजव. आल्फा 11 सातवाडी महाविजेता ठरला आहे. पांडवाज 11 प्रीमियर लीगचा 6व्या वर्षाचा फायनल विजेता. यस डीजे.
त्यांना सर्वांना बोलव ना इकडे. तर सगळ्यांना विनंती असेल मंचाच्या समोर या. यस चला लवकर लवकर जवळ या. या ठिकाणी यस आपण वळूया. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे अमृत यायचा आहे, ज्याने दमदार गोलंदाजी मिडन ओव्हर आणि चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून विकेट देखील टिपल्या आहेत. तोच इकडे ठरतो आहे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता आणि त्याला गोल्ड मेडल जेवणजी वाडान तसेच राहुल आप्पा चौधरी यांच्याकडून टी शर्ट्स, संदेश चौधरी यांच्याकडून टी शर्ट्स, तर प्लेअर ऑफ द डॉट बॉल हा पुरस्कार देखील आमच्या इकडनं इकडे पुरस्कृत केला जाईल आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे संजयजी राऊत सरांची इकडे उपस्थिती आली आहे. त्यांना मी विनंती करेन की हा पुरस्कार त्यांना प्रदान करायचे. तिन्ही 2 टी शर्ट्स आहेत, गोल्ड मेडल आहे आणि प्लेअर ऑफ द डॉट बॉल देखील आहे. मेहर अगरबत्ती, आमच्या अगरबत्तीचं मॅन्युफॅक्चरिंग आणि पांडवाज 11 साठी काहीतरी द्यायचं नेहमी समालोचन मी देत असतो, परंतु माझ्या प्रोडक्टला मी इकडे प्रेझेंट करतो आहे. तर हा पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यासाठी संजय राऊत सरांना मी विनंती करतो आहे. चला सगळे जेवढे खेळाडू आपण लांब आहेत त्यांना मात्र विनंती असेल या ठिकाणी या आणि पारितोषिक वितरणाचा आपण आनंद घेऊया. यास अमृत तरे या ठिकाणी चला प्लेअर ऑफ द डॉट बॉल हे देखील आमच्याकडून एक अगरबत्ती पॅकेट्स आम्ही स्पॉन्सर करतो आहे. सुगंध घरात लावायचा आहे, दरवडतो आहे आणि ऑर्डर्स नक्कीच करायची आहेत. आम्ही नक्की एक चांगला प्रयत्न, आतापर्यंत 5000 प्लस प्रोडक्ट आमचे सेल झालेले आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच फायनलचा असणार आहे आणि त्यासाठी राजू अंबिरे सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देखील आपण देऊया. या ठिकाणी मी आमंत्रित करतो आहे अवधूत यायचा आहे फायनलचा मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच ज्येष्ठ खेळाडू राजू अंबिरे सर, लेदर क्रिकेटचं त्यांचं कोचिंग आणि अवधूत या ठिकाणी एक आरफाचा एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची वर्णी आहे. तर प्लेअर ऑफ द डॉट बॉल देखील तो आहे. तर गोल्ड मेडल जेवणजी वाडान सर, टी शर्ट्स रवी आप्पा चौधरी आणि दुसरं टी शर्ट्स संदेश चौधरी यांच्याकडून पुरस्कृत आहे. या श्री गणेशा डायवर्क्सच्या माध्यमातून टी शर्ट्स 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रवी आप्पा चौधरी, एक संदेश चौधरी यांच्याकडून. तर गोल्ड मेडल जे आपल्याला मिळालेलं आहे पुरस्कृत आहे जेवणजी वाडान सरांकडून. जरा टाळ्या होऊन जाऊ द्यात. आपल्या खेळाडूंची प्रशंसा आपण नाही करायची तर कोण करणार आहेत. तर पुन्हा एकदा प्लेअर ऑफ द डॉट बॉल सर हे देखील पॅकेट आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. यास यानंतर मात्र आपण स्वागताकडे वळूया आणि तिकडनं मग
पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत.